हाय, मी अमोल मोरे, मी फोटोग्राफर। सुरुवातीला मी सायन्समध्ये ग्रॅज्युएट झालो, परंतु त्यानंतर फोटोग्राफी हा माझा आवडता छंद होता, ज्यामुळे मी ते फोटोग्राफी डिटेलमध्ये शिकण्यासाठी म्हणून फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घेतलं आणि फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्या फोटोग्राफीमध्ये माझा डिप्लोमा कंप्लीट झाला आणि फोटोग्राफी मला प्रचंड आवडत असल्यामुळे यालाच मी माझा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे। आणि आता माझा सोमवारपेठमध्ये स्टुडिओ आयरिस नावाचा स्टुडिओ आहे, जिथे मी फोटोग्राफीची सगळी कामे करत असतो। फोटो हा विषय तसा बघायला प्रचंड मोठा विषय आहे। त्यामध्ये बरेच प्रकार येतात फोटोग्राफीमध्ये, नेचर, मॉडेलिंग, पोर्टफोलिओज, इंडस्ट्रियल वगैरे वगैरे वगैरे। परंतु माझं मत एकच आहे की कोणताही फोटो हा परफेक्ट मूडमध्ये असला पाहिजे। फोटो बघितल्यानंतर ज्या व्यक्तीने तो फोटो बघितलेला आहे त्या व्यक्तीला त्या फोटोने सगळं सांगितलं पाहिजे। त्या फोटोच्या मागे परत बाकीचे एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही पडली पाहिजे। तो फोटो म्हणजे माझ्या मते परफेक्ट फोटो। फॅशन फोटोग्राफी एक असा सब्जेक्ट आहे ज्या सब्जेक्टमध्ये बरेच प्रकार इन्क्लूड आहेत। फॅशन ही ड्रेसेसची असू शकते, फॅशन ही ज्वेलरीची असू शकते। फॅशन खूप प्रकारे बघता येतात। फॅशन हा एक वेगळा ट्रेंड आहे। पोर्टफोलिओज हे देखील असेच प्रकार आहेत ज्यामध्ये ॲक्टिंग, मॉडेलिंग हे प्रकार येतात। आता फॅशन फोटोग्राफी विथ मॉडेलिंग हा जर काही विषय असेल तर त्यामध्ये फक्त मॉडेल महत्त्वाचं किंवा फक्त फोटो महत्त्वाचं असं नसतं। फोटो हा त्या मॉडेल, लाइटिंग, मेकअप या गोष्टीवरती प्रचंड अवलंबून असतो। कोणताही एक परफेक्ट फोटो मिळण्यासाठी ते मॉडेल तेवढंच परफेक्ट पाहिजे, त्या मॉडेलचा मूड तेवढा परफेक्ट पाहिजे, ते एन्व्हायरमेंट जे फोटोग्राफी करत असताना जे एन्व्हायरमेंट आहे म्हणजे तेही तेवढंच परफेक्ट हवं आहे। त्या मॉडेलसोबत फोटोग्राफर कसा रिप्लाय करतो आहे हेही तेवढंच महत्त्वाचं। त्या मॉडेलला फोटो म्हणजे फोटोग्राफीचं कॅमेरा लुक, कॅमेरा अँगल, त्यानंतर पॅशन, ड्रेसेस यांबद्दलची जास्त माहिती असणं गरजेचं असतं, तरच तो फोटो तेवढा परफेक्ट आणि तेवढा डिसेंट येऊ शकतो। तुम्हाला जर तुमचा स्वतःचा पोर्टफोलिओ करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा असतो तो तुमचा कॉन्फिडन्स, जो तुमच्यामध्ये असला पाहिजे। तुम्ही स्वतःला त्या कॉन्फिडेंटली जर का कॅरी केलं, स्वतःला फील केलं तर तुमचा पोर्टफोलिओ हा नक्कीच चांगला होऊ शकतो। पोर्टफोलिओसाठी मॉडेलला प्रॉपर ॲटिट्यूड असणं फार महत्त्वाचं असतं, तरच तुम्ही तो पोर्टफोलिओ जास्त चांगल्या प्रकारे करू शकता। पोर्टफोलिओ करताना मॉडेलच्या ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्स सोबतच मेकअप, कॉस्ट्यूम आणि फोटोग्राफरचं लाइटिंग हे तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढं ते मॉडेल महत्त्वाचं असतं।
करताना मेकअप देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. जो जास्त गॉडी नसला पाहिजे, जास्त ग्लॉसी नसला पाहिजे. तो मेकअप ज्यावेळी तुम्ही केलेला असेल तो तुम्हाला जास्त चांगला सूट झाला पाहिजे. त्याचे कटिंग्स हे प्रॉपर पाहिजेत. त्यामुळेच पोर्टफोलिओमध्ये मेकअप आर्टिस्टला देखील तेवढेच महत्त्व असते जेवढे मॉडेलला असते. मेकअपसोबतच हेअरस्टाईल देखील तेवढीच महत्त्वाची असते, कारण तुम्ही ज्यावेळी तुमची हेअरस्टाईल बदलता त्यावेळेसच तुमचा लुक हा देखील तसाच बदललेला असतो. त्यामुळे हेअरस्टाईल ही महत्त्वाची असते. तुम्ही तुमचे हेअरस्टाईल्स वेगवेगळ्या प्रकारे करून बघा. तुम्हाला तुमच्यामध्ये वेगवेगळे लुक्स तुम्हाला दिसतील. त्यासाठी पोर्टफोलिओला जाताना अगोदर तुम्ही तुमच्या हेअरस्टाईलबद्दलही थोडाफार अभ्यास करणं फार गरजेचं असतं. पोर्टफोलिओमध्ये कॉस्ट्युमला देखील तेवढंच महत्त्व असतं. तुम्ही जो तुमचा कॉस्ट्युम परिधान करणार आहात तो तुम्हाला तेवढाच कॉन्फिडेंटली कॅरी करता आला पाहिजे. कॉस्ट्युम हा तेवढाच ॲट्रॅक्टिव्हही दिसला पाहिजे आणि तुमच्या फिगरनुसार तेवढाच चांगलाही दिसला पाहिजे. आणि फिगरसाठी तुम्हाला गरज आहे तुमच्या फिटनेसची सुद्धा. त्यामुळे फिटनेसही जपणं तेवढंच गरजेचं आहे पोर्टफोलिओसाठी. पोर्टफोलिओमध्ये पोजेसला देखील तेवढंच महत्त्व असते, कारण पोज ही तुमच्या बॉडी लँग्वेजच्या हिशोबाने तुमचा मूड, तुमचा कॉन्फिडन्स यानुसार दिलेली असते. तुमचा कॉन्फिडन्स हा तेव्हाच दिसू शकतो जेव्हा तुमचे डोळे बोलतील. आणि हे तेव्हाच होऊ शकतं कॉन्फिडेंटली ज्यावेळेस तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी वेगवेगळे मॅगझिन्स वगैरे चाळाल आणि त्या मॅगझिन्समधले जे काही पोजेस आहेत ते तुम्ही स्वतः फील करा. त्यावेळी तुम्हाला जाणवेल की तुमच्या पोज कितपत चांगले आहे तर कितपत वाईट आहे आणि तुम्ही तुमच्या वेगळ्या नवीन पोजेस देऊ शकाल. पोर्टफोलिओच्या वेळी मॉडेल आणि फोटोग्राफर या दोघांमधलंही अंडरस्टँडिंग तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण फोटो मॉडेल काय देऊ शकते आणि मॉडेल काय देईल याबद्दल कॉन्फिडंट असला पाहिजे. तसंच मॉडेललाही फोटोग्राफरला काय हवं आहे आणि काय नको आहे आणि फोटोग्राफरचा नक्की सांगण्याचा उद्देश काय आहे हे त्या मॉडेलला तेवढं जास्त समजलं पाहिजे. तरच त्या पोजेस, ते मूड मॉडेल देऊ शकते आणि फोटोग्राफर घेऊ शकतो. आणि हे सगळं होऊ शकतं केवळ अंडरस्टँडिंगवरती. सो तुम्हाला जर तुमचा पोर्टफोलिओ करायचा असेल तर माझ्याकडे या स्टुडिओ आयरीजमध्ये, बट विथ कॉन्फिडन्स अँड ॲटिट्यूड, बरं का.